नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेला गवसणी घातली तरी त्यांचे 400 पारचे स्वप्न काही मतदारांनी पूर्ण केले नाही। पण आता भाजपच्या मित्रपक्षांनीही अब की बार 400 पार नाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची मोजदाद सुरू केलेली आहे। उसने तय कर दिया है एनडीए सरकार 400 पार। देश ने तो मन बना ही लिया है। फिर एक बार लोकसभा निवडणुकीतलं हेच घोषवाक्य भाजपच्या अंगलट आल्याचं निकालातून स्पष्ट झालं। इतकं की भाजपला मागच्या 10 वर्षांच्या एक हाती सत्तेनंतर घटक पक्षांच्या मदतीनं सरकार बनवण्याची वेळ आली। 2019 मध्ये 303 खासदार निवडून आलेल्या भाजपला 2024 मध्ये 63 जागांचा फटका बसला आणि पक्षाची गाडी 240 पर्यंत घसरली। लोकसभा निवडणुकीतल्या या पराभवातून भाजपनं काही धडा घेतलाय का हे माहित नाही, पण भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं लोकसभेला लागलेली जी ठेच होती त्यातून शहाणपण घेत विधानसभेसाठी टार्गेट सेट केल्याचं दिसतंय। ठाण्यात महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचं लक्ष्य सांगताना अब की बार 400 पार यामुळे कार्यकर्ते गाफील राहिले अशी कबुलीच दिली। ये 4 मतदारसंघाचं लीड कापून टाकलं, म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहे हे मतदार रिलॅक्स होते। 400 पार आपण होणारच आहे, आपण जिंकणारच आहे आणि मग काय आपण कुठे फिरायला गेलो तर चालेल, परंतु हे फिरणं जे आहे किंवा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आहे। केवळ शिवसेनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा 400 पारच्या घोषणेमुळे नुकसान झाल्याचं म्हटलंय। संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट, इट्स कॉल इंडिया। भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, जे संविधान संमत आहे। 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असता तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही। एकीकडे आपलेच मित्रपक्ष चुकलेल्या घोषणेवरून कबुली देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पुन्हा एकदा फेक नॅरेटिव्हवर खापर फोडल्याचं पाहायला मिळालं। एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन नरेटिव्ह करणारी निवडणूक ठरणार आहे, कारण आता जी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली, जसं मी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 3 पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी लढत होतो। भाजपच्या अब की बार 400 पारमुळे नुकसान झाल्याची कबुली भाजपच्या मित्रपक्षांकडून दिली जाते, पण ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा जोरदार हल्ला चढवलाय। असं आहे की ते त्यावेळेला असे म्हणाले होते की माझ्याबरोबर 50 आमदार आलेले आहेत आणि माझ्याबरोबर आलेल्या खासदारांपैकी एक जरी पराभूत झाला तरी मी शेती करायला जाईन, असं तेच बोलले होते। एवढीच त्यांना आठवण करून द्या। एकंदरीतच भाजपच्या 400 पारच्या घोषणेनंतर विरोधकांनी संविधान बदलाच्या हालचालींचा सुद्धा आरोप केला। विरोधकांच्या या आरोपांमुळे दलित आणि मुस्लिमांसह अनेक मतं त्यांच्याकडे वळल्याचा दावा एनडीए वारंवार करते, पण भाजपच्या मित्रपक्षांनी आता 400 पारचा नारा एक प्रकारे चूक होती अशी कबुलीच द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे विधानसभेला तरी भाजप यातून धडा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर सध्या राजकीय वातावरण सगळं महाराष्ट्र